किती छळतेस ग त्यांना? गप्प बसा श्री. नाहीतर काय, आता लग्न झालं त्यांचं, जरा फिरू दे की त्यांना. हो मग फिरू दे की, पण रात्री उशिरा कशाला? एवढी काही रात्र झालेली नाही, 10:30 वाजले आणि मुंबई आहे. श्री सुनीता पण आहे त्याच्या बरोबर. मग तुला नाही कळणार. जसं तुला सगळंच कळतं ग. आता तू उगाचच्या उगाच वाद नको घालूस श्री माझ्याशी. तू ना अति काळजी करतेस तुझ्या भावाची. तुला भावंड असती ना तर कळलंस. श्री आय एम सॉरी. इट्स ओके. नाही मला तसं नव्हतं म्हणायचं. अगं जान्हवी, इट्स ओके, मला काही नाही वाटलं. ठीक आहे श्री, मला खरंच असं म्हणायला नको होतं. आय एम सॉरी. अगं पण खरंच आहे ना ते. मला मला कदाचित खरंच कळत नसेल बहीण भावातलं प्रेम आणि काळजी ही प्रेमातूनच तर येते ना. अगं तू जे बोललीस त्यात चुकीचं काहीच नाहीये. ए मी काही इमोशनल वगैरे नाही झालोय, खरंच ठीक आहे. आणि आता आली ना एक बहिणाबाई घरी. पण मी माझ्या बहिणीला तू तुझ्या भावाला जेवढा जाच करतेस ना तेवढा करणार नाही बरं का, कळलं? श्री अगं हा नुसता ना एक इमोशनल गोळा आलाय माझ्या वाट्याला. सगळे मिळून माझ्याकडे 40,000च जमतायत. उरलेले मी देतो. बाबा डिपॉझिटला आपल्याला कमीत कमी 50,000 द्यावे लागतील. जमेल रे, जमेल काहीतरी. पण बाबा आपल्याला बेसिक सामान सुद्धा घ्यावंच लागेल ना. हो घेऊया ना. भांडी कुंडी आली, त्यानंतर गॅस आला, त्यानंतर अंथरूण पांघरून आलं. सगळं घेऊया पण इथलं काही नको. इथलं नको नेहमी. आणि शक्यतो या घरापासून खूप दूरवरची जागा बघ. बाबा एवढ्या पैशात होईल मॅनेज? अरे गरज लागली तर माझी एफडी मोडूया. बाबा नको. अहो तुम्हाला जर गरज लागली तर तेवढी एकच एफडी केली आहे. अरे मग आता आहेच ना गरज, मला आहे गरज, मोडूया. बाबा तुमच्याकडे काहीच नाही उरलं. मनशांती उरेल. या बाईपासून दूर गेल्याशिवाय ते काही व्हायचं नाही. आता शांतता महत्वाची आहे पिंटोबा, त्यामुळे मागे हटू नका. बाबा मी आधी ब्रोकरला फोन करून विचारतो पैशांचं, मग आपण ठरवू शकतो. ठीक आहे. सुनीताशी बोललायस? भेटलो होतो आम्ही. काय म्हणाली? काही नाही. आणि ताई? बाबा ताई म्हणाली आहे की मी आहे तुझ्या पाठीशी. चला मग काय प्रश्नच मिटला. अशांततेचा हा संसार आता संपवूया. आपण शांतपणे वेगळे होऊया. ताई आज मी मम्मीकडे जाऊन येते. का ग? काही नाही, आठवण आली म्हणून. नक्की ना? अहो हो, परवा येईन की परत मी. मग चालेल. ताई रोहण्याला जरा सांगा की. कशाबद्दल? अहो लई डोकं फिरल्यावानी बोलतोय आजकाल. म्हणजे काय म्हणाला तो? तुम्हाला दुसऱ्या घर बघायचं हे बोलला का? माहितीये मला.